हॅलो ऑल, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण ऐकणार आहोत सहेलारी या कथेचा 8वा भाग. तर 8वा भाग ऐकण्यापूर्वी आपण या आधीचे 7 भाग ऐकले आहेत याची खात्री करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन भागाचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ठीक आहे, तर मग सुरू करूया कथेचा 8वा भाग. ओ माय गॉड, अद्वैचे डॅड पण आलेत. मला भेटायचं आहे त्यांना. अद्वै, प्लीज मला भेटू ना तुझ्या डॅडला, नुर्वी उत्साहात म्हणाली. अगं, आज शक्य नाही, खूप कामं आहेत. नेक्स्ट टाईम जरा डिसेंट कपडे घालून ये, लाईक सूट वगैरे, मग भेटवून देईल तुला तो. शिवाय बोलला तसं तिने पाऊट करत होमध्ये मान हलवली आणि गाडीत जाऊन बसली. शिवायने अधिश्रीला बाय करून गाडी सुरू केली आणि एका क्षणात ती गाडी तिथून निघून गेली. आदू मात्र एवढंसं तोंड करून जाणाऱ्या गाडीला बघत तिथे उभी राहिली. मनातच त्या नुर्वीला 2-4 शिव्या हासडल्या आणि मग पुन्हा हॉस्टेलला निघून गेली. शिवाय आणि अद्वैने नुर्वीला एका मॉलजवळ सोडलं आणि पुढे निघून गेले. पुढे निघून अभिमन्यू राठोडच्या एका मित्राकडे ठरल्याप्रमाणे ते दोघे काही वेळात पोचले. तिथे अद्वैच्या वडिलांसहित आणखी 7-8 जण तिथे हजर होते. अद्वैची मेडिकलची डिग्री काही महिन्यातच पूर्ण होणार होती. त्यानंतर इंटर्नशिप आणि काही महिने आउट ऑफ इंडिया जाऊन प्रॅक्टिस. तो परत येईपर्यंत इथे त्याचं हॉस्पिटल पूर्ण होणार होतं आणि त्याच संबंधात आजची ही मीटिंग होती, ज्यात ती सगळी मंडळी होती ज्यांची परवानगी पूर्ण हॉस्पिटल बनवून तयार होईपर्यंत लागणार होती. यात शिवायसुद्धा त्याच्या परीने मदत करणार होता. कागदपत्रे तयार होऊन त्यावर सह्या झाल्या आणि काही वेळात अद्वै आणि शिवाय तिथून निघून गेले. ते जाताच खरी मीटिंग सुरू झाली, ज्याची कल्पना अद्वै आणि शिवाय या दोघांपैकी एकालाही नव्हती. अभिमन्यू सिंग राठोड यांनी त्या प्रत्येक व्यक्तीसोबत एक डील केली होती, ज्यात ते या तयार होणाऱ्या हॉस्पिटलमधून लोकांना लुटून रगड पैसा कमावणार होते आणि आपापले हिस्से वाटून घेणार होते. अद्वैच्या वडिलांना या दवाखान्यामार्फत फक्त धंदा करायचा होता, परंतु अद्वैला मात्र निस्वार्थपणे गरिबाची सेवा करायची होती, ज्यात जाती धर्म, गरीब श्रीमंत याचा भेद केला जाणार नव्हता. फक्त उत्तम अशी वैद्यकीय सेवा सर्वांना एकसमान पुरवली जाणार होती. हेच स्वप्न तो गेल्या कित्येक वर्षांपासून बघत आला होता. अद्वै निघून गेल्यानंतर पुढचे 2 तास मीटिंग चालली, ज्यात कोण किती आणि कसे प्रॉफिट कमावणार ही चर्चा करण्यात आली. इकडे शिवाय अद्वैला आधी एका हॉटेलला घेऊन गेला आणि मग काही खरेदी करायला. आज दोघांच्या मनसोक्त गप्पा रंगल्या. अद्वै त्याच्या हळव्या मनाचा बंद कप्पा शिवाय समोर उघडायचा, ज्याच्यासमोर त्याला कधीही खोटं प्रिटेंड करायची गरज भासत नव्हती. जे मनात आहे ते काहीही विचार न करता तो शिवायला सांगू शकत होता. मग तो विषय आदेश्रीचा असो वा त्याच्या फॅमिलीचा. त्याच्या मनात आदूविषयी नेमकं काय आहे हे शिवाय व्यतिरिक्त बाकी कुणालाही माहीत नव्हतं. म्हणून आज दोघांची गप्पांची मैफिल उशिरापर्यंत रंगली. सिटीत शिवायचा फ्लॅट होता. तिथेच आज दोघे मुक्कामी थांबले होते. लहानपणीच्या आठवणी, भविष्याची स्वप्न, आईची आठवण आणि वेडी आदू या सगळ्या विषयांवर अर्ध्या रात्रीपर्यंत तळमळीने बोलणं झालं. शिवायने MBAची डिग्री पूर्ण करून मागच्या वर्षीच घरचा बिझनेस जॉईन केलेला. घरी ही टेन्शन म्हणून असं काहीच नव्हतं. घरी मॉम, डॅड आणि एक छोटा भाऊ, जो कमी जास्त आदूच्या वयाचा होता, पण शिक्षणासाठी बाहेर देशात राहिल्याने इकडे फारसा कुणाला ओळखत नव्हता. आतासुद्धा कॅनडाला होता तो. पुढच्या वर्षी इकडे परतणार होता. सगळं व्यवस्थित असूनही शिवायला एकाकीपण जाणवायचं. घरचे लग्नाविषयी विचारत होते, पण त्याला सध्या इच्छा नव्हती, कारण पहिल्या नजरेत मनात भरणारी अशी कुणी अजून तरी त्याला भेटली नव्हती. त्यामुळे सध्या त्याला लग्न करायचं नव्हतं. एका डायरीत आयुष्यात अजूनही न आलेल्या तिच्यासाठी त्याने कित्येक कविता करून ठेवल्या होत्या, जो आज तो अद्वैला ऐकवत होता. साहित्याची जाम आवड असलेला अद्वैसुद्धा आज त्याच्या सिक्रेट डायरीतल्या चारोळ्या त्याला ऐकवत होता, कारण जिच्यासाठी त्याच्या या भावना चारोळीच्या रूपात त्याने उतरवल्या होत्या, तिला तर तो कधीही बोलून दाखवू शकणार नव्हता. म्हणून मग हक्काच्या मित्राला सांगत होता. त्याच्यासमोर मनमोकळेपणाने व्यक्त होत होता. हीच अशी एक जागा होती जिथे त्याला बोलताना विचार करावा लागत नव्हता, फिल्टर लावावा लागत नव्हता. तो जो आहे तसा 100% शिवायच्या समोर स्वतःला रिप्रेझेंट करू शकत होता.
दुसऱ्या दिवशी लेक्चर संपवून ऋतूसोबत आदू लायब्ररीकडे जायला निघाली. तोच त्याचा मेसेज आला. ॲनाटॉमी लॅबमध्ये वाट बघतोय. स्टडी करायचा आहे ना? कम सून. मेसेज वाचून तिचा चेहरा खुलला. ऋतू, तू बस लायब्ररीत, मी येते जरा ॲनाटॉमी लॅबमधून. ओ हो, आजपासून होतोय वाटतं स्पेशल क्लास सुरू, ऋतूने मस्करीच्या स्वरात म्हटलं. तशी ती गोड हसली. हो, बहुतेक मेसेज आलाय त्याचा, येते जाऊन. अभ्यासच करा हो, नाहीतर. ऋतूने नाहीतर बोलताना हलकेच डोळा मारला आणि आदूला कोपर मारलं. ए बाई, लय खडूस आहे तो, चुकून कधी जवळ येऊ देत नाही. मिठी मारायला गेले तर आधीच मागे सरकतो. आदू लहान चेहरा करत म्हणाली. मलाही प्रश्न पडतो गं कधी कधी, नक्की याला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे ना, की मुलं बिलं आवडतात याला. ओय गप ग वेळापायी, नॉर्मलच आहे तो, पण बाकी मुलांसारखा उथळ आणि चिपकून नाही आहे. जरा खडूस आहे, पण खूप केअरिंग आहे गं माझा अद्वय. ही इज डिफरंट. बाकी मुलांसारखा असता तर इतकी वेळी झाली असते का मी त्याच्यासाठी? हो ग बाई, कळलं, जा आता. ऋतूने तिला जवळपास लोटलंच. तशी ती बाय करून जायला लागली आणि पुन्हा काही आठवलं म्हणून मागे वळली आणि 2 पावलं चालत ऋतूजवळ आली. ऋतू, माझं वेड ना याच युनिक आणि नर्डी अद्वयसाठी आहे गं. अगदी सिरियसली बोलत ती पुन्हा वळून जायला लागली. त्यावर ऋतूने फक्त होकारार्थी मान हलवली. आदू लॅबमध्ये पोचली आणि दारातून आत पाय टाकताच तिच्या कानावर शब्द पडले. काय हे अधिश्री, पूर्ण 7 मिनिटं लेट. दरवेळी वाट बघत ठेवतेस मला. त्याचे नेहमीचे गोड शब्द कानावर पडताच तिचा चेहरा खुलला. इनफॅक्ट तिची वाट बघणं म्हणजे त्याचं सगळ्यात आवडतं काम. पण हे तो कधीही तिला सांगून दाखवणारा नव्हता.